नमस्कार। शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा 21वा हप्ता दिवाळीपूर्वी या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहिली जात आहे। दिवाळीपूर्वी पैसे खात्यात जमा होण्याची शक्यता आहे आणि अनेक शेतकरी अजूनही काही गोष्टीबद्दल गोंधळलेले आहेत। या लेखात आपण 10 मोठे प्रश्न जाणून घेऊया। पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची अधिकृत तारीख काय आहे? अद्याप तक कोणतीही सरकारी घोषणा झालेली नाही। मागील वर्षाच्या आधारावर आणि तारखा पाहिल्यास दिवाळीपूर्वी 20 ऑक्टोबर 2021 पर्यंत पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येण्याची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी पीएम किसानचे पैसे येण्याची शक्यता का आहे ते बघूया। सरकार दरवर्षी सणापूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचा प्रयत्न करते। मागील पॅटर्न पाहिल्यास दिवाळीपूर्वी 2-2 हजार रुपयाचा हप्ता येतो। 2024 मध्ये दिवाळीपूर्वी 5 ऑक्टोबरला, 16वा हप्ता 2022 मध्ये 17 ऑक्टोबरला आणि 2023 मध्ये 15 नोव्हेंबरला पैसे आले होते। यावरून दिवाळीपूर्वी 21वा हप्ता मिळू शकतो असा अंदाज आहे। शेतकरी मित्रांनो, सर्व राज्यात पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाला आहे का ते त्याबद्दल माहिती बघूया। नाही, फक्त पंजाब, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर मधील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत। या 4 राज्यातील सुमारे 27 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 540 कोटींची रक्कम पाठवण्यात आली आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानच्या 21व्या हप्त्यात किती पैसे मिळतील? प्रत्येक शेतकऱ्याला 2000 रुपयांचा हप्ता मिळेल। या योजनेत वर्षभरात 6000 रुपयाची आर्थिक मदत 2-2 हजारांची 3 हप्त्यांमध्ये पाठवली जाते। शेतकऱ्यांमध्ये ही अत्यंत प्रसिद्ध योजना आहे। शेतकरी मित्रांनो, पीएम किसानचा 21वा हप्ता थेट बँक खात्यात येणार की दुसऱ्या मार्गाने? आता त्याबद्दल भी मोठी बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचे सर्व पेमेंट डायरेक्ट बँक ट्रान्सफर डीबीटी द्वारे केले जातील। शेतकरी मित्रांनो, यामुळे सर्व थेट शेतकऱ्यांच्या खात्यात सुरक्षितपणे जमा केले जातील। त्यामुळे तुमच्या खाते चेक करावे लागतील। शेतकरी मित्रांनो, म्हणजे तुमची जर केवायसी बाकी असेल तर केवायसी तुम्ही गरजेचे आहे करणे आणि बँकेशी आधार लिंक असणे हे सुद्धा त्यामध्ये गरजेचे आहे। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।